धरणगावमध्ये मुसळधार पाऊस झालाय। पहिल्याच पावसामध्ये नदी, पाझर, तलाव तुडुंब भरलेत। शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। धरणगाव तालुक्यातल्या शेरीधार, अंजनविरे, झुरखेडा, पथराड, खामखेडा असं 30 गावांमध्ये 50 किलोमीटर पर्यंत परिसरातले नाले, पाझर, तलाव आता तुडुंब भरलेत। पहिल्याच पावसात नाले, पाझर भरल्यामुळे परिसरातल्या गावांमधल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। शेतकरी आता आनंद व्यक्त करतात। जवळजवळ आमच्या परिसरात 8 ते 9 किलोमीटर नाला खोलीकरण झालेला आहे। या परिसरात भरपूर बोरवेल आहेत। या बोरवेलचं निश्चितच याने फायदा होणार आहे। बंधारे बांधलेले आहेत भाऊंनी, निश्चितच याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे। तसेच हे जे रुंदीकरण केलेलं आहे, नदीचं स्वरूप जे आणलेलं आहे, याने निश्चित पाणी साठा मुबलक साठणार आहे। फायदा असा शेतकऱ्यांना आहे की शेतकऱ्यांची ट्यूबवेलना पाणी वाढणार आहे, बागायती एरिया होणार आहे आणि जे पाणी आज गावात घुसत होतं, गोरगरीब लोकांच्या आदिवासी वस्तीमध्ये पाणी घुसत होते, त्यांच्या संस्कारा अडथळे येत होते, ते पाणी आज गावात घुसलं नाही। ही मोठी आनंदाची गोष्ट आहे। जळगाव जिल्ह्यातलं मंगरुळ धरण आता ओव्हरफ्लो झालंय। रावेर तालुक्यातल्या केळी उत्पादकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली। सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगरुळ मध्यम प्रकल्प आता ओव्हरफ्लो झालाय। केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रावेर तालुक्यात या प्रकल्पाचं मोठं महत्त्व असून धरण भरल्यानं परिसरातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। सिंचनासाठी मुबलक पाण्याची उपलब्धता राहणार असल्यानं आगामी हंगामातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पुढची बातमी पाहूयात। व्हेनेझुएला